नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं टुवर्ड्स अदर वर्ल्ड चॅनलच्या नवीन व्लॉगमध्ये। आज आपण एक अपरिचित, प्राचीन पण अशक्य सुंदर अशा वास्तूबद्दल बोलणार आहोत। मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही जगप्रसिद्ध उल्का विवरची माहिती पाहिलीच असेल। तर हे जगप्रसिद्ध लोणार सरोवर पाहून झाल्यानंतर आम्ही लोणार गावाच्या मधोमध विशाल जागेवर असणाऱ्या एका मंदिराला भेट देण्याचे ठरवले। जर लोणार विवराबद्दल माहिती हवी असेल तर त्या व्लॉगची लिंक वरती दिली आहे। तसेच चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। लोणार विवरापासून 10 ते 15 मिनिटे चालत आपण दैत्यसुदन मंदिरापर्यंत पोहोचू शकतो। गूगल मॅप्सच्या मदतीने तुम्ही मंदिरापर्यंत जाऊ शकता। उल्कापातामुळे तयार झालेल्या लोणार विवराच्या सभोवताली अनेक प्राचीन मंदिरे आहेत। त्यापैकी एक मंदिर दैत्यसुदन मंदिर। मंदिराजवळ पोहोचताच आपल्याला त्यांच्या प्राचीनतेचा अंदाज येतो। परंतु या मंदिराची अवस्था अशी का आहे यामागे खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे। साधारणतः 9व्या शतकामध्ये या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले। चालुक्य साम्राज्यामधील एका राजाने हे मंदिर बांधले। परंतु सततच्या होणाऱ्या परकीय आक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी गावकऱ्यांनी या मंदिराला माती आणि दगडांच्या साह्याने झाकून ठेवले होते। त्यानंतर 19व्या शतकात हे मंदिर पुन्हा सुरू करण्यात आले। मंदिराच्या परिसरात पोहोचल्यानंतर तेथील काही भाग हे पडक्या अवस्थेत आहे आणि मंदिराचा कळस देखील पडलेला आहे। ज्यावेळी हे मंदिर गावकऱ्यांनी मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले त्यावेळी तेथील विष्णूंची मूर्ती नाहीशी झाली होती। सध्या जी मूर्ती मंदिरामध्ये आहे ती मूर्ती नागपूरच्या भोसले कुटुंबियांनी दिलेली आहे। या मूर्तीमध्ये शस्त्रधारी विष्णू भगवान लवणासुराचा वध करताना आपल्याला पाहावयास मिळतं। लोणार सरोवरातील पाणी खारे किंवा अल्कलाइन का आहे या मागील गोष्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली। या भागात लवणासूर नावाचा राक्षस होता। तो येथील गावकऱ्यांना त्रास देत असे। त्यामुळे गावकऱ्यांनी देवाला या राक्षसापासून सुटका मिळवण्यासाठी विनंती केली। विष्णू भगवानने प्रसन्न होऊन बाल रूपात येऊन या राक्षसाचा वध केला आणि या दैत्यसुदन मंदिराचा उगम झाला। दैत्यसुदन या शब्दाचा अर्थ देखील वाईट शक्तीवरील विजय असा आहे। दैत्यसुदन मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथी शैलीतील असून मंदिरावरील कोरीव काम अतिशय सुरेख आहे। मुख्यद्वार वगळता मंदिराच्या तीनही दिशांना चामुंडा, नरसिंह आणि सूर्य यांची मंदिरे आहेत। सूर्य मंदिरातील मूर्ती ही इराणी शैलीतील असून पायामध्ये गमबूट्स आहेत। हे मंदिर 3 भागांमध्ये बांधण्यात आले असून सर्वात बाहेर सभामंडप आहे। त्यानंतर अंतराळ आणि गर्भगृह ज्या ठिकाणी मूर्ती असते। अंतराळात छतावर लवणासूर वध, गंगावतरण, कृष्ण गोपिका, हिरण्यकशिपू वध असे विविध प्रसंग कोरलेले आहेत। तसेच बाहेरील बाजूस अत्यंत सुबक असे कोरीव काम आपल्याला पाहावयास मिळते। या मंदिराच्या नक्षीदार खांबावर विविध देवतांच्या मूर्त्या, चित्ररूपी कथाप्रसंग, विविध शिल्पे पाहावयास मिळतात। आपण जर खजुराहो मंदिराला भेट दिली असेल तर अगदी तेथील मंदिराप्रमाणे या ठिकाणी देखील मैथुन शिल्पे या मंदिरावर कोरलेली आहेत। या सर्व गोष्टींमुळे हे मंदिर एका प्रेक्षणीय स्थळ बनले आहे। त्या काळी झालेल्या आक्रमणांमुळे मंदिराच्या काही भाग आपल्याला पडक्या स्थितीत दिसतो, तर काही भागांचे दुरुस्तीकरण झाल्याचे पाहावयास मिळते। त्यामुळे या मंदिरावरील जुन्या काळातील सौंदर्य आणि आत्ताच्या काळातील बांधकामामुळे खराब झालेले ते सौंदर्य स्पष्टपणे पाहावयास मिळते। या मंदिराबाबत अजून एक खास गोष्ट म्हणजे मराठी महिन्यानुसार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दुपारच्या वेळेस विष्णू भगवान यांची मूर्ती किरणोत्सवात न्हाऊन निघते। वैशाख महिना म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार मे महिना। मंदिर बांधकामातील ही अजून एक कलाकृती। एवढा जुना आणि इंटरेस्टिंग इतिहास असून देखील लोणार गावात पर्यटनाच्या दृष्टीने प्रयत्न झालेले दिसत नाही। या ठिकाणी प्राथमिक सुविधांचा देखील अभाव आहे। या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाने प्रयत्न केले पाहिजेत। जर तुम्ही लोणार विवर पाहण्यासाठी येत असाल तर दैत्यसुदन मंदिराला नक्की भेट द्या। आजचा व्हिडिओ येथेच थांबवूया। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा। तसेच चॅनलला देखील सबस्क्राइब करा। लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओसोबत।